नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 24 ऑगस्ट आणि लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाची न्यूज आलेली आहे. तीच अपडेट आज आपण पाहणार आहोत. महत्त्वाची मोठी खुशखबर आणि गणेश चतुर्थीनिमित्त गिफ्ट तयार आहे. तेच गिफ्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पाठवलं जाणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. गणपती स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांना मोठी अपडेट देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे का आणि जर येणार असतील तर ते कधी येणार आहेत. महिलांना पैसे 14वा हप्ता जो रखडलेला आहे तो आता महिलांच्या खात्यात नक्की कधी जमा होणार आहे आणि आज 24 ऑगस्ट आहे आणि महिलांना हे मोठी खुशखबर नक्की कधी भेटणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे महिलांनो, नवीन अपडेट आहे, लक्षपूर्वक बघा आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीनिमित्त महिलांना महत्त्वाचं जे गिफ्ट आहे ते भेटणार आहे. नक्की महिलांच्या खात्यात हे पैसे कधी क्रेडिट केले जाणार आहेत, महिलांना गणेश चतुर्थीचं गिफ्ट भेटणार आहे का आणि ते भेटणार कधी, कोणत्या जिल्ह्यात भेटणार आहे, महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट सविस्तर माहिती पूर्णपणे आपण घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. चला तर जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेत अखेर मोठी अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट पूर्णपणे आपण जाणून घेऊयात. महत्त्वाचं म्हणजे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिलांना मोठी खुशखबर देण्याचं जे शासनानं ठरवलेलं आहे ती आता खुशखबर नक्की महिलांच्या खात्यात कधी पडणार आहे. कारण 14वा हप्ता आतापर्यंत तुम्हाला आलेला आहे का ते सुद्धा कळवा. आला नसेल, 13वा हप्ता तुमच्या खात्यात पडलेला असेल, परंतु आता 14व्या हप्त्याची मोठी जी खुशखबर आहे, महिलांसाठी गिफ्ट स्वरूपात हा हप्ता दिला जाणार आहे आणि महिलांना हा हप्ता नक्की त्यांच्या खात्यात कधी क्रेडिट केला जाणार आहे त्याविषयीच हा संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. गणेशोत्सव आणि गौरीपूजन निमित्ताने आता महिलांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती आहे का, तर हे पैसे नक्की गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात येणार आहेत का त्याविषयी महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे महिलांना प्रत्येक सणाचा मुहूर्त साधून हे पैसे दिले जात असतात आणि आनंदाची बातमी दिली जात असते. त्या निमित्ताने हे पैसे त्यांच्या खात्यात क्रेडिट केले जात असतात. त्यामुळे महिलांच्या खात्यात आता गणेशोत्सव आणि गौरीपूजन या निमित्त पैसे वाटप केले जाणार आहे का त्याविषयी आपण अपडेट पाहणारच आहोत. परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत, कोणत्या बहिणींना कोणत्या टप्प्यात पैसे येणार आहेत, 3 टप्प्यामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. कोणत्या टप्प्यात कोणते जिल्हे आणि कोणत्या जिल्ह्यांना कधी पैसे, सर्व काही अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु महिलांना आता अजून 1500 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे आणि महिलांच्या खात्यात हे 1500 रुपये नक्की कधी जमा होणार आहेत. हे 1500 रुपयांचं वाटप महिलांना आता 14व्या हप्त्याचं केलं जाणार असल्याने आता महिलांमध्ये आनंदाची लाट आलेली आहे. कारण गणेशोत्सवाच्या निमित्ताने, गणपतीच्या सणाच्या निमित्ताने, गौरीपूजनच्या निमित्ताने सणाचा मुहूर्त साधून आता महिलांना हे वाटप केलं जाणार आहे का आणि केलं जाणार असेल तर गुलालाच्या रंगाची उधळण तुमच्या अंगावरती 100% केली जाणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि तीच अपडेट ऑल अपडेट मराठी तुमच्यासाठी खात्रीशीर घेऊन आलेली आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे, कारण गॅरंटेड आणि खात्रीशीर माहिती देणं, आपण 100% तुम्हाला खात्रीशीरच माहिती देत असतो. इथून मागे आपण दिलेल्या अपडेट पूर्णपणे खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे ही अपडेटसुद्धा तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. लक्षपूर्वक बघा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की लाडक्या बहिणींना आता पैसे कधी जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे 1500 रुपये जमा होणार आहेत महिलांच्या खात्यात आणि 5 गिफ्ट योजनेचा लाभसुद्धा महिलांना भेटत आहे. अजून एक नवीन अर्ज चालू झालेले आहेत. काही ज्या योजना चालू आहेत महिलांसाठी
त्यामध्ये एका योजनेचे अर्ज आजपासून चालू झालेले आहेत. त्यांना सुद्धा आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. महिलांना 12वा हप्ता आला असेल, 13वा आला असेल, 14वा येणार आहे. 12वा ज्यांना आलेला आहे, 13वा आलेला आहे, त्यांना 14व्या हप्त्याचं वाटप कधी केलं जाणार आहे. ज्यांना 12वा आलेला नाही, त्यांना 13वा आलेला नाही, त्यांना आता 14वा हप्ता येण्यासाठी काय करावं लागणार आहे. काय केल्यानंतर महिलांच्या खात्यात आता 12वा, 13वा आणि 14वा तीनही हप्त्यांचं क्रेडिट केलं जाईल आणि महिलांना 14वा प्लस 15वा असे 2 हप्ते देण्याचं सुद्धा शासनाचं धोरण आहे. त्यामुळे सणानिमित्त 2 हप्ते सुद्धा तुम्हाला मोठी खुशखबर दिली जाऊ शकते. आनंदाची बातमी अखेर येऊ शकते आणि 12वा 13वा जमा झाला तर काळजी करू नका. 12वा 13वा जर जमा झाला असेल तर 14वा लगेच जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि तीच अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. खात्रीशीर माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि कमेंट केल्यानंतर हाईपचं ऑप्शन आलेलं आहे, हाईपसुद्धा करून घ्या. चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर हाईप करून घ्या आणि पुढे आपण पाहणार आहोत 14व्या हप्त्याची मोठी अपडेट पाहणार आहोत. कारण महिलांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता सणानिमित्त 14व्या हप्त्याचं लवकरच वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे महिलांना आनंदी अपडेट आहे, आनंदाची खुशखबर आहे, ती आता मोठी अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महिलांच्या खात्यात 2000 रुपये कधी भेटणार आहेत, 2100 रुपयांचं वाटप कधी होणार आहे. महिलांना सध्या तरी 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. 2100 रुपयांचा लाभ कधीपासून चालू होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. ती सुद्धा अपडेट आपण पुढे कव्हर करणार आहोत. आनंदाची बातमी महिलांसाठी 14व्या हप्त्याची अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत. 14व्या हप्त्याची जी खुशखबर आहे ती आता लवकरच महिलांच्या खात्यात क्रेडिट होणार आहे. त्यामध्ये महिलांना आता 1500 रुपयांचा जो सुरळीत लाभ आहे तो त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु आता किती जिल्ह्यात वाटप होणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये आता आजपासून पैसे पडणार आहेत. आज किती जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महिलांना आतापर्यंत 14व्या हप्त्याची कोणी अपडेट दिली नसेल, तीच अपडेट खात्रीशीर माहिती तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. आज किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, कोणत्या महिलांना आज पैसे पडणार आहे. ज्या महिलांना 12वा आलेला नव्हता, 13वा आलेला नव्हता, अशा महिलांना हे पैसे आज पडणार आहेत का, तर सर्वात महत्त्वाचं आहे. आणि 14वा हप्ता तुमच्या खात्यात कधी क्रेडिट केला जाणार आहे. 12वा 13वा ज्यांना आलेला नव्हता त्यांना हे पैसे 12वा 13वा प्लस 14वा हप्ता असे टोटली 4500 रुपयांचं मोठं गिफ्ट महिलांच्या खात्यात टाकलं जाणार आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत. आता जो पहिला टप्पा पार पडणार आहे, लक्ष देऊन ऐका. पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्हे असणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 ते 12 जिल्हे असतील आणि दुसऱ्या टप्प्यात जे आहेत 10 ते 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात 12 जिल्हे असे 36 जिल्हे. टोटल तुम्हाला 36 जिल्ह्यामध्ये तीन हप्त्यामध्ये जे विभाजन करण्यात आलेलं आहे, 3 टप्प्यात विभाजन केलेलं आहे. त्या 3 टप्प्याच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला हे आता पैसे जमा होणार आहेत. ते 3 टप्पे म्हणजे 12 जिल्ह्याचे 3 टप्पे असणार आहेत. त्यानंतर आता महिलांना या 3 टप्प्याच्या माध्यमातून पैसे टाकले जाणार आहेत. आज कोणत्या जिल्ह्यात पैसे, कोणत्या महिलांना आज पैसे पडणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नाही, 13वा हप्ता आलेला नाही, त्या महिलांना आज पैसे वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि महत्त्वाचे 5 गिफ्ट आणि 14वा हप्ता कोणत्या तारखेला तुम्हाला जमा होणार आहे ती सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु कोणत्या महिलांच्या खात्यात आज पैसे पडणार आहेत तर जाणून घेऊयात. पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात बऱ्याच महिलांना 12वा आणि 13वा हप्ता जमा झालेला नाही. त्या महिलांना आता आज पैसे टाकले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि दुसरा जिल्हा आहे नाशिक. जिल्ह्यात सुद्धा 40% महिलांना 12वा हप्ताच आलेला नाही. त्या महिलांना सुद्धा आता आज पैसे वाटप होणार आहे. औरंगाबाद जिल्हा आहे जो छत्रपती संभाजीनगर नावाने आता ओळखला जातो.
त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 40% महिलांना आज पैसे पडणार असल्याची माहिती समोर आली। आणि जालना आहे, बीड आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अमरावती आहे आणि इकडे गडचिरोली आहे। या जिल्ह्यांमध्ये 20% महिलांना आज पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे सर्वत्र पैसे वाटप आज होणार आहे, परंतु महिलांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत, काही काम महिलांना करून घ्यायचे आहे। जे काम मी सांगणार आहे ते काम करणं गरजेचं आहे, कारण त्यानंतर आता महिलांना टोटल विभागात पैसे 14वा हप्ता सुद्धा लवकर येणार आहे। त्याची डेट तुम्हाला आपण सांगणार आहोत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांना हे पैसे वितरित होणार आहेत का? परंतु जे पैसे वितरित 14व्या हप्त्याचे केले जाणार आहेत त्यामध्ये आता 4 नियम जर तुम्ही मोडले असतील तर मात्र तुम्हाला 14वा हप्ता भेटणार नाही। त्यामुळे कोणते जे 4 नियम आहेत ते तुम्ही पाळायचे आहेत, त्यानंतरच तुम्हाला हे हप्ता जो आहे 14वा हप्ता 12वा येईल, 13वा येईल आणि 14वा येईल। तीनही हप्ते तुमच्या खात्यात येतील, परंतु काय केल्यानंतर येतील? 4 जे नियम आहेत ते मोडले नसले पाहिजेत। जाणून घेणार आहोत 4 नियम कोणते आहेत। पहिला जो नियम आहे टॅक्सचा, जर घरात इन्कम टॅक्स कोणी भरत असेल तर हा नियम तुम्ही पाळणं गरजेचं आहे। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र ठरू शकत नाहीत, त्यामुळे पहिला नियम टॅक्सचा आहे। दुसरा उत्पन्नाचा आहे। 2.5 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेतून अपात्रतेची मोहिमेत तुम्ही अपात्र ठरला असाल, इतर योजना किंवा नोकरीचा लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही। आणि इतर योजनेचा जर महिला लाभ घेत आहेत त्यांना इतर योजनेतून जर 1000 रुपये येत असतील तर या योजनेतून 500 रुपयांचं क्रेडिट दिलं जातं, त्यामुळे त्यांच्यासाठी नियम वेगळा आहे। आतापर्यंत ज्या महिलांना लाभ भेटलेला नाही त्यांना आज पैसे पडणार आहेत। आणि 1 वर्षात 3 गॅस मोफत जे गॅस वितरण होत असतं, गॅस एजन्सीमधून तुम्हाला याचा लाभ दिला जात असतो। 1 वर्षात 3 गॅसचे पैसे 2490 रुपये हे तुमच्या खात्यात जमा होत असतात। हे आजपासून सुरू होत आहेत। खात्रीशीर आणि काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, कारण गॅरंटेड माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। आज महिलांच्या खात्यात उज्ज्वला गॅस कनेक्शन ज्यांच्या नावे आहे त्यांच्या खात्यात 3 गॅसचे मोफत पैसे जे आहेत 2490 रुपये ते तुमच्या खात्यात जमा व्हायला चालू झालेले आहेत। महत्त्वाचे 4 गिफ्ट महिलांना दिले जात असतात। त्या 4 गिफ्टच्या माध्यमातून महिलांना मोठा लाभ दिला जात असतो। त्यामुळे कोणते 4 गिफ्ट आहेत तर 3 गॅसचे 2490 रुपये आज अखेर महिलांच्या खात्यात चालू झालेले आहेत। आणि त्यामुळे आता महिलांना कुठेतरी दिलासा भेटलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्लस 2490 रुपये असे टोटली तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि पिंक रिक्षा जे दुसरं गिफ्ट आहे ते पिंक रिक्षा योजनेचा दुसरा टप्पा सुद्धा चालू होत आहे। 10,000 पिंक रिक्षा अजून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, त्यामुळे याचे सुद्धा अर्ज आता तुम्ही भरू शकता। लाडक्या बहिणीला 1500 आले, परंतु अजूनही काही लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत। ज्या बहिणींनी 4 नियम मोडलेले होते त्यांना हे पैसे पडलेले नाहीत, किंवा काही बहिणींना काही अकाउंटचे प्रॉब्लेम असतील, KYCचे प्रॉब्लेम असतील, आधारचे प्रॉब्लेम असतील, DBTचा प्रॉब्लेम असेल, या प्रॉब्लेममुळे सुद्धा बऱ्याच महिलांना पैसे पडलेले नसतील। त्यामुळे ते सर्व काही क्लिअर करून घेणं गरजेचं आहे, त्यानंतर त्यांना लगेच पैसे पडणार आहेत। 26 लाख आतापर्यंत महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। जी पडताळणीमध्ये हाती घेतलेली होती त्यामध्ये आता 26 लाख जो आकडा आहे तो समोर आलेला आहे। 26 लाख महिलांना हा लाभ भेटणार नाहीये, त्यामुळे तुमचा नंबर कोणत्या यादीत आहे आणि जर तुम्हाला 12वा आणि 13वा आला नाही तर काय करायचं? तुमचं जर अकाउंटचं सर्व क्लिअर असेल तर 12वा आणि 13वा हप्ता तुम्हाला 100% येऊ शकतो। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र असाल आणि 12वा 13वा हप्ता आला नाही तर अकाउंट होल्ड काढून घ्या, KYC करून घ्या, आधार सेटिंग करा, DBT ऑन करा, सर्व क्लिअर करून घ्या, त्यानंतर तुम्हाला 100% हप्ता दिला जाईल। काळजी करू नका, तुमच्या खात्यात हे पैसे 100% पडून जातील। आणि नवीन एक SBI लाईफ इन्शुरन्सने प्लॅन लॉन्च केलेला आहे, त्या प्लॅनची आपण डिटेल माहिती घेणार आहोत। जर तुमच्या कुटुंबात तुम्हाला लहान मुलगा असेल, मुलगी असेल, शिक्षणासाठी प्लॅन करायचा असेल किंवा लग्नासाठी प्लॅन करायचा असेल किंवा त्याच्या आर्थिक तरतुदीची तुम्हाला आता लगेच हमी घ्यायची असेल, आयुष्यासाठी त्याचे सुखकर आयुष्य होण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी प्लॅन करायचा असेल, मुलाचं वय कितीही असू द्या, 18 वर्षाच्या आतील असेल, 18 वर्षाच्या पुढील असेल, 1 वर्ष असेल, 30 दिवसाच्या नंतर आपण हा प्लॅन देऊ शकतो।
महत्त्वाचा प्लॅन आहे तो आपण संपूर्णपणे जाणून घेणार आहोत. SBI लाईफ इन्शुरन्सने खात्रीशीर महत्त्वाचे आणि SBIचा प्लॅन असल्यामुळे गॅरंटेड तुम्ही हा प्लॅन त्यांच्याकडून करून घेऊ शकता. आपण कॉन्टॅक्टसुद्धा पुढे देणार आहोत. SBIचा आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेची डिटेल त्यांच्याकडे उपलब्ध नसते. फक्त SBI लाईफचे कॉल त्यांना करू शकता. तर जाणून घेणार आहोत या प्लॅनविषयी माहिती. तुम्हाला पैसे भरायचे आहेत. जी PPT आहे ती आहे 15 वर्षापर्यंत. 15 वर्ष 50,000 रुपये हे तुम्हाला भरायचे आहेत. 50,000 रुपये प्रतिवर्षी असे टोटल 15,000 रुपये तुम्हाला 15 हप्ते भरायचे आहेत. एक वर्षाला एक हप्ता असे 50,000 तुमचे 15 पाचे 75 7.5 लाख रुपये इन्व्हेस्ट होतात. त्यामध्ये तुम्हाला 7व्या वर्षापासूनच माघारी पैसे यायला चालू होतात. ते 29,500ने चालू होणार आणि 15व्या वर्षी तुम्हाला 48,250 रुपये ही रक्कम येणार आहे. आणि तिथून पुढे मुलाच्या आयुष्यभर जोपर्यंत आपण जिवंत असू तोपर्यंत मुलांना किंवा मुलींना किंवा स्वतःला असे हे पैसे येत राहणार आहेत. वयानुसार या प्लॅनची व्हॅलिडिटी ठरत असते. जर 1 वर्ष वय असेल तर 100 वर्षापर्यंत हा प्लॅन घेऊ शकतो. जर 20 वर्ष वय असेल तर पुढे 80 वर्ष हा प्लॅन घेऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचा प्लॅन आहे. प्रत्येक वर्षी 48,250 रुपये असे टोटल तुम्हाला आयुष्यभर येत राहतात. तुम्हाला फक्त काही दिवस पैसे भरायचे आहेत. 7 वर्षापासून तर तुम्हाला फक्त 20,000 रुपयेच हप्ता पडत आहे आणि तिथून आधी 6 वर्ष 50,000 रुपये भरायचे आहेत. हे जर तुम्ही पैसे भरले तर आयुष्यभरासाठी ही पेन्शन योजना सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता किंवा रिटायरमेंट प्लॅनसुद्धा याला म्हणू शकता. महत्त्वाचा प्लॅन आहे. तुम्हाला जर करायचा असेल तर आपण नंबर सांगणार आहोत. यांना फक्त या प्लॅनविषयीच माहिती विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची यांच्याकडे डिटेल उपलब्ध नसते. त्यामुळे यांचा नंबर आहे 820 832 5859. फक्त या नंबरवरती SBI लाईफ इन्शुरन्सचेच कॉल करा. जर कोणाला प्लॅनविषयी डिटेल पाहिजे असेल किंवा गॅरंटेड हा प्लॅन करून घ्यायचा असेल तर खात्रीशीर हा प्लॅन ते करून देतील. काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन पद्धतीने तुमचे सगळे प्रोसेस केली जाईल आणि तुम्ही पेमेंट हे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमच्या मोबाईलवरून करू शकता. गॅरंटेड आहे, खात्रीशीर आहे. चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.